बच्चू कडूंनी आंदोलन मागे घेतलं। आम्हाला कर्जमाफी कधी करणार याची तारीख मिळाली। 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफीचं आश्वासन मिळालं। बच्चू कडूंची प्रतिक्रिया। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय 30 जून 2026 पर्यंत घेणार। सह्याद्रीवरील बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा। कडूंच्या शिष्टमंडळाची निर्णयाला सहमती। कर्जमाफीवर बैठक सुरू असताना सरकारचा जीआर। शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समिती स्थापन। परदेशींच्या अध्यक्षतेखाली 9 सदस्यीय समिती स्थापन। येत्या 6 महिन्यामध्ये समितीला कर्जमाफी संदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश। पुणे जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरण। धर्मादाय आयुक्तांकडून जमीन व्यवहार रद्द करण्याचे आदेश। ट्रस्टला दिलेले 230 कोटी कोर्टाच्या आदेशाने परत मिळणार, तर स्टॅम्प ड्युटी परत मिळवण्यासाठी कायदेशीर लढा लढावा लागणार। गौतम अदाणींनी शरद पवार यांची भेट घेतली। सिल्वर ओकमध्ये शरद पवार यांच्या निवासस्थानी दोघांमध्ये भेटीचं कारण अद्यापही अस्पष्ट, तर सिल्वर ओकवरून शरद पवार आणि अदाणी एकत्र बाहेर निघाले। रोहित आर्याच्या एन्काउंटरचा तपास। मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग। रोहित आर्यानं 17 मुलांसह 2 जणांना डांबून ठेवलं होतं। एपीआय अमोल वाघमारेंकडून मुलांना वाचवताना आरोपीचा एन्काउंटर। घडलेला प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे। दीपक केसरकर यांची ही प्रतिक्रिया आहे। तर रोहित आर्यानं चुकीचं पाऊल उचलल्यानं पुढील प्रकार उद्भवला। पवईतील रोहित आर्या एन्काउंटर प्रकरणावर केसरकरांची प्रतिक्रिया। काही शासकीय बिलांसाठी आरोपीने हा प्रकार केला होता। स्वतःला पैसे मिळवण्यासाठी लहान मुलांना वेठीस धरणं चुकीचं आहे। आरोपी रोहित आर्याच्या एन्काउंटरवर उदय सामंतांची प्रतिक्रिया। पवईतील घडलेलं प्रकरण खूप गंभीर आहे। घटनेचा सखोल तपास सुरू आहे। पवईमध्ये 17 मुलांना ओलीस ठेवलेल्या प्रकरणावरती योगेश कदमांची प्रतिक्रिया। रोहित आर्याला मनोरुग्ण म्हणणाऱ्या सरकारची कीव येते। जर रोहित आर्या मनोरुग्ण होता तर शिक्षण विभागानं काम का दिलं? काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल। पवईमधील ओलीस ठेवलेल्या मुलांना रुग्णालयातून डिस्चार्ज। रोहित आर्या या व्यक्तीनं त्यांना ओलीस ठेवल्याची माहिती। पवईतील ओलीस ठेवलेल्या मुलांची आमदार मुरजी पटेल यांच्याकडून भेट, तर आमदार मुरजी पटेल यांच्याकडून मुलांची विचारपूस। पवईतील सर्व घटनेला शासन जबाबदार आहे। सूरज लोखंडेंचा आरोप। तर आर्यानं स्वच्छ शाळा आणि सुंदर शाळांचा प्रकल्प राबवण्यासाठी घर विकलं। प्रकल्पाचे पैसे न मिळाल्यानं मंत्रालयाजवळ 26 दिवस उपोषणही केलं। ठाकरे गटाचे पदाधिकारी। सूरज लोखंडेंची माहिती। पोलिसांमुळे खूप मोठी दुर्घटना टळली। वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। मुलांचा जीव गेला असता तर जबाबदारी कुणी घेतली असती? तत्कालीन शिक्षण मंत्री जबाबदारी घेणार होते का? महायुती सरकार। वडेट्टीवार यांचा सवाल। माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमाचे रोहित आर्याचे पैसे दिले नाहीयेत। ठेकेदाराचे पैसे न दिल्यानं सामान्यांना मनस्ताप सहन करावा लागला। रोहित आर्या एन्काउंटर प्रकरणावरती वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया। भीमा कोरेगाव प्रकरणामध्ये उद्धव ठाकरेंना कारणे दाखवा नोटीस। तर या प्रकरणासंदर्भात योग्य ते प्रतिसाद देत नसल्यानं ही नोटीस बजावल्याची माहिती। तुम्ही हरले की ईव्हीएमची चूक असते। किल्ल्यांवरील नमो टुरिझम सेंटर फोडून टाकणार। पंतप्रधानांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त सुरू होणाऱ्या सेंटर्सवरून राज ठाकरेंचं एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा मंत्रीपद मिळालं पाहिजे म्हणून किती लाचारी करायची असाही ठाकरेंचा टोला। ठाकरेंचा मोर्चा म्हणजे फॅशन शो। हा फॅशन शो फ्लॉप करण्याचं काम मुंबईकर करतील। 1 नोव्हेंबरच्या विरोधकांच्या मोर्चावर नवनाथ वन यांची टीका। पनवेलमधील मतदार यादीत अजब प्रकार। मतदाराचं नाव र आणि पतीचं नाव क द द असल्याचं समोर। यादी भाग क्रमांक 390 मधील प्रकार असल्याचा पनवेलमधील मनसे कार्यकर्त्यांचा खुलासा। आगामी निवडणुकीमध्ये कसं लढायचं हा निर्णय जिल्हा पातळीवर घेणार काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती। तर शक्य असेल तिथे युती, अन्यथा स्वबळावर लढणार, सपकाळ यांचं स्पष्टीकरण। क्रीडा मंत्री कोकाटे ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये दबाव आणतायत। आमदार संदीप जोशींचा आरोप। तर क्रीडा मंत्री कोकाटेंचा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा, संदीप जोशींची मागणी। रणजित नाईक निंबाळकर यांच्यावरती होत असलेल्या आरोपांमागे रामराजे निंबाळकरांचा हात आहे। भाजपचे ज्येष्ठ नेते प्रल्हाद साळुंखेंचा आरोप। माझ्या नादाला लागला तर मी 100 कोटीची नोटीस देणार। रामराजे नाईक निंबाळकरांना। यावेळेस या निंबाळकरांचा प्रल्हाद पाटलांना इशारा। तर तुमची अजून कर्ज फिटलेली नाहीयेत, माझ्या नादी लागाल तर उरलेली 30% ही कर्ज वसुली मागे हटणार, यावेळेस मागे लावणार असल्याचा इशारा। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत डॉक्टरच्या कुटुंबियांसोबत फोनवरून संवाद। दोषींना सोडणार नाही, कोणाचाही हस्तक्षेप होऊ देणार नाही, अजित पवार यांचा कुटुंबियांना शब्द।
रुपाली चाकणकरांचं महिला आयोगाचं अध्यक्षपद धोक्यात असल्याची चर्चा. फलटण प्रकरणामध्ये चाकणकरांची भूमिका अजितदादांना पटली नाहीये. पीडितेच्या कुटुंबियांसोबत बोलताना अजित पवार यांचं मोठं वक्तव्य. फलटणमधील घडलेली घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचा रामराजे नाईक निंबाळकरांकडून निषेध. कुणामुळे झालं, कसं झालं यावर मला बोलायचं नाहीये, पण या घटनेनं लागलेला कलंक धुवून काढायचा आहे. रामराजे निंबाळकरांची प्रतिक्रिया. 8 दिवसामध्ये न्याय न मिळाल्यास पोलीस ठाण्यासमोर नग्न आंदोलन करणार. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटलांचा सरकारला इशारा. एकनाथ खडसेंच्या घरी चोरी करणाऱ्या तिघांची पोलिसांना ओळख पटली. तिघेही चोरटे उल्हासनगरमधील असून नातेवाईकांकडे आले असताना चोरी केल्याची माहिती. चोरट्यांनी चोरी करताना वापरलेल्या दुचाकीसह चोरलेल्या 3 बॅगाही हस्तगत केल्याची पोलिसांची माहिती. फेसबुक लाईव्ह करत एका महिलेचा रुपाली पाटलांवर गंभीर आरोप. रुपाली पाटलांनी गुंड पाठवून हल्ला केल्याचा महिलेचा आरोप. तर रुपाली पाटलांना राष्ट्रवादीमधून निलंबित करा, महिलेची मागणी. अमरावतीच्या तळेगाव दशासरमध्ये अजित पवारांच्या गाडीला काळे झेंडे दाखवले. कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी अजित पवार यांना काळे झेंडे दाखवले. जयश्री आगवणेंनी स्वतःच्या सासऱ्यांचा खून केला होता. नणंद सुनीता आगवणेंचा जयश्री आगवणेंवर आरोप. तसेच मुंबईत चोऱ्या करणं ही जयश्री आगवणेंची पार्श्वभूमी असल्याचा माजी नगरसेवक अनुप शहा यांचा आरोप. शिंदेच्या शिवसेनेचे नेते दिलीप भोईर यांच्यासह 21 आरोपींना 7 वर्षांची शिक्षा. अलिबागमधील सोंढी मारहाण प्रकरणी न्यायालयाचा निकाल. मारहाण प्रकरणी 12 वर्षांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते मेहबूब शेख यांचं मंत्रालयासमोर आंदोलन. फलटणमधल्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी मेहबूब शेख चांगलेच आक्रमक. अमरावतीमध्ये दिवंगत नेते रा.सु. गवई यांच्या स्मारकाचं लोकार्पण. यावेळेस मुख्यमंत्र्यांनी न्यायाधीश भूषण गवई यांचं कौतुकही केलं. तर दुसरीकडे शिंदेंनी रा.सु. गवईंबद्दल एक किस्साही सांगितला. जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्याच्या दरात 1,000ची घसरण. सोन्याचे दर जीएसटीसह 1,22,570 रुपयांवर. चांदीचे दर यावेळेस जीएसटीसह 1,52,440 रुपयांवर स्थिर. नाफेड आणि एनसीसी मार्फत सोयाबीन, मूग तसेच उडीद हमीभाव खरेदीला 15 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार. सरकारकडून एकूण 90 दिवस सोयाबीन खरेदी प्रक्रिया सुरू राहणार असून खरेदी प्रक्रियेसाठी 30 ऑक्टोबरपासून नोंदणी प्रक्रिया बंधनकारक असणार. पावसामुळे गडचिरोलीमध्ये चामोर्शी या ठिकाणी भात शेतीचं मोठं नुकसान. 4 ते 5 दिवस सुरू असलेल्या पावसामुळे पीक पूर्णपणे भिजलं. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्यानं शेतकरी चिंतेत. धुळ्यामध्ये 5 दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे 50,000 हेक्टर खरीप पिकांचं नुकसान. येणाऱ्या काळात रब्बी हंगामावर देखील या वातावरणातील बदलांचा दुष्परिणाम होण्याची भीती. धुळ्यातील खड्ड्यांविरोधात शिवसेना ठाकरे पक्षाचं आंदोलन. भ्रष्टाचाराचे अड्डे, टक्केवारीचे खड्डे या टॅगलाईनचा वापर करून आंदोलन. तर वारंवार तक्रार करूनही प्रशासन लक्ष देत नसल्यानं शिवसेना ठाकरे पक्षानं अनोख्या पद्धतीनं आंदोलन केलं. धुळे राष्ट्रीय महामार्गावरती साक्री ते कोंडाईबारी घाटात रस्त्याची दुरवस्था. खड्ड्यांमधून मार्ग काढताना वाहन चालकांची कसरत. तात्काळ रस्त्याची डागडुजी न केल्यास आंदोलन करू, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा इशारा. सटाणा तहसील कार्यालयाबाहेर भागशी ग्रामस्थांचा मध्यरात्री बिऱ्हाडासह मुक्काम आंदोलन. खासगी जागेवरील कुंपणाविरोधात वारंवार तक्रारी करूनही कारवाई न केल्यानं ग्रामस्थ चांगलेच आक्रमक. तर आंदोलनामध्ये ज्येष्ठ नागरिकांसह मोठ्या प्रमाणात सहभाग. अल-कायदा या संघटनेशी संबंधित असलेल्या आयटी इंजिनियरचे सोलापूर कनेक्शन तपासण्यास सुरुवात. आरोपी जुबेर हंगेरकरने सोलापुरातील एका नामांकित शाळेला दिली होती भेट. 2020 दिल्ली दंगल प्रकरणातील संशयित आरोपी उमर खालिदच्या जामीन अर्जावर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार. 177 पानांचं प्रतिज्ञापत्र दाखल करत उमर खालिदच्या जामिनाला दिल्ली पोलिसांचा विरोध. जालन्यात स्टील कंपन्यांसह मालकांच्या घरावर आणि कार्यालयावरती आयकर विभागाचे छापेमारी. बेहिशोबी मालमत्ता आणि कर चोरीच्या संशयावरून कारवाई होत असल्याने बुलढाण्यातील बाजारपेठेत चिकन विक्रेत्या दुकानदारांमध्ये लाठ्याकाठ्यांनी मारहाण. तर चिखली पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानं परिस्थिती नियंत्रणात. एका लग्न समारंभामध्ये झालेल्या वादातून ही मारहाण झाल्याची माहिती. सांगलीच्या विश्रामबागमध्ये दारू पिताना झालेल्या वादातून मित्राकडूनच मित्राची हत्या करणारा संशयित आरोपी प्रसाद सुतार घटनास्थळावरून पसार. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांकडून पथक रवाना. वसई किल्ल्यावरती मराठीच्या मुद्द्यावरून सिक्युरिटी गार्डला सापणारा रील स्टार रुपेश हुलावलेला जीवे मारण्याच्या धमक्या. शिवरायांच्या वेशभूषेत वसई किल्ल्यावरती शूटसाठी गेला असताना गार्डनं रोखल्यानंतर झाला होता वाद. बुलढाण्यातील आळसणात धावत्या रेल्वेसमोर रील बनवणं एका युवकाला महागात पडलं. रेल्वेचा धक्का लागल्यानं युवकाचा मृत्यू, तर 1 जण गंभीर जखमी.